त्यांच्या या अखेरच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर हीच त्या नेत्याची एक ताकद आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकीने जमवलेल्या माणसांचा हा सगळा गोतावळा आहे। तर एकच वादा अजितदादा असं जेव्हा म्हटलं जायचं, याआधी आपण सभांच्या वेळेला रॅलींमधून ते ऐकलेलं होतं। मात्र ती घोषणा कशी मनातून आलेली होती, ती घोषणा अजित पवारांसाठी किती महत्त्वाची होती किंवा अजित पवारांसाठीच ती घोषणा का, याचा खरं तर आज या निमित्ताने आपल्याला ते अनुभवता येते की असं का म्हटलं जायचं। खरं तर कुणालाही हेवा वाटावं असं हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे अजितदादांसाठीचं। आणि अजितदादा हयात असताना त्यांनी हे प्रेम अनुभवलेलं आहे। म्हणजे रोड शोच्या माध्यमातून असो किंवा रॅली असो, या सगळ्या माध्यमातून त्यांनी हे प्रेम अनुभवलं होतं। ही सगळी बाईक रॅली जर पाहिली ना, तर आपण पाहतो की गेल्या काही दिवसांमध्ये दादांनी जो रोड शो काढला होता, तर त्यामध्ये सुद्धा ही बाईक रॅली त्यामध्ये होती। गुलाबी रंगाच्या कारमधून दादांनी आपली रॅली काढली होती आणि आपल्या कार्यकर्त्यांना हात उंचावून त्यांचा उत्साह वाढवणारे अजित पवार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना अभिवादन करणारे आणि त्यांनाही आपुलकी दाखवणारे दादा या सगळ्या परिसराने आतापर्यंत पाहिले होते। अगदी आत्ताचेच हे सगळे क्षण होते आणि अचानक अघडितपणे असं काहीतरी घडेल असं कोणालाहीच वाटत नव्हतं, कोणालाही वाटलं नव्हतं। जसे रॅलीमध्ये दादांच्या सहभागी होणारे कार्यकर्ते होते, तसेच आज दादांना अखेरचा निरोप देताना सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहतो की बाईकनंच हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या सोबत निघालेले आहेत। बारामतीतलं विद्याप्रतिष्ठानचं हे प्रांगण आपण पाहतोय। राज्यभरातून आलेले हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत। अजित पवारांनी तळागाळातले जे कार्यकर्ते घडवले, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणची पक्ष संघटनेतली पदं असतील किंवा स्थानिक ठिकाणी जी पदं देण्याचं काम असेल, त्यांना मोठं करण्याचं काम, त्यांना ताकद देण्याचं काम अजित पवारांनी केलेलं होतं। आणि म्हणूनच काल जेव्हा आपण अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, त्या सगळ्यांचंच म्हणणं होतं की अजित पवार आम्हाला पोरकं करून गेलेत। आणि ते म्हणजे काय, म्हणजे ती भावना जी आहे तीच या ठिकाणी आपल्याला या दोन दृश्यांमधनं आपल्यापर्यंत पोहोचते, आपल्याला ती पाहता येते। नक्कीच। आणि कार्यकर्त्यांचा हा जनसागर आपण या ठिकाणी पाहतो। अजितदादांच्या अंतिम यात्रेमध्ये सहभागी झालेले सगळे त्यांचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी पाहतोय। असं म्हणतात की देवाला जो लोकांना जो आवडतो तोच देवालाही आवडतो आणि त्यामुळेच देव त्याला आपल्याजवळ लवकर बोलावून घेतो। तर हा सगळा जनसागर, लोकांचा आक्रोश, वेदना पाहता देवालाही कदाचित असं वाटलं असेल की आज आपण कुणाला घेऊन जातोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात पोहोचतात। थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुद्धा या ठिकाणी ते पोहोचतील। अजित पवार यांचं मोठेपण यात होतं की जमिनीवर असलेले पाय, आपुलकीनं जपलेली माणसं, अगदी स्पष्टवक्तेपणा जरी असला तरी त्यामध्ये असलेलं डोकावणारं प्रेम आणि त्यामुळेच इतका मोठा जनसमुदाय त्यांनी आपल्याशी जोडून घेतलेला होता। त्यांची छोटेखानी भाषणं जरी असतील, छोट्याशा एखाद्या सभेतली किंवा रॅलीतली, ती सुद्धा कार्यकर्त्यांना जोडणारी होती। म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवाद असायचा। कार्यकर्ता कुठे चुकत असेल तर कान खेचणंही असायचं, पुढे मार्गदर्शन करणंही असायचं आणि काही गोष्टी पटल्या नाही तर त्यासुद्धा सांगणं असायचं। त्यामुळे कार्यकर्त्यांशी हा जो कनेक्ट होता अजित पवारांचा, तोच किती महत्त्वाचा होता आणि कार्यकर्ते आज त्याच गोष्टीला मुकलेत। आणि त्यामुळेच ही जी आपण दोन दृश्य पाहतोय, ही गर्दी त्यातूनच त्या ठिकाणी सगळे अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले आहेत। अजितदादांचा अखेरचा प्रवास काटेवाडी ते बारामती या रस्त्यावरून आता सुरू झालेला आहे। एक विचित्र योगायोग हा म्हणावा लागेल की ज्या ठिकाणी आपली नाळ जोडलेली आहे त्याच बारामतीच्या मातीमध्ये दादांना मरण आलं। अर्थात हे अत्यंत वेदनादायी, दुःखद असं आहेच। मात्र काय हा योगायोग म्हणावा की ज्या बारामतीचा विकास केला, ज्या बारामतीची ओळख त्यामुळे निर्माण झाली, त्याच मातीमध्ये दादांना मरण यावं। याच रस्त्यावरून दादांचा अखेरचा हा प्रवास सुरू झालाय।